प्रेग्नन्सी म्हणजे आयुष्य थांबणं की नवी सुरुवात. एकदा कॉलेजमध्ये मी एक आरोग्य सत्र घेत असताना मला एका स्त्रीने हा विचारलेला प्रश्न आहे. तर नक्कीच आजची स्त्री, आजची मुलगी ही शिक्षण, करिअर, आर्थिक स्वावलंबन आणि स्वतःच्या व्यक्तिमत्त्वाच्या विकासामध्ये अतिशय यशस्वी होत आहे. परंतु दुसरीकडे लग्न आणि गरोदरपणा याकडे ती ओझं, एक स्वातंत्र्य गमावणे या पद्धतीने बघत आहे. त्यामुळे प्रत्येक स्त्रीने हे लक्षात घेतलं पाहिजे की गरोदरपणा हा तिच्या अस्तित्वाचा अंत नाही आहे, तर तिच्या अस्तित्वाचा विस्तार आहे. आणि आपल्या भारतीय परंपरेत स्त्रीला सृजनशक्तीचे रूप म्हटलेलं आहे. या देवी सर्वभूतेषु मातृरूपेण संस्थितः, म्हणजेच मातृत्व ही गुलामी नाही आहे, तर ती एक दैवी शक्ती आहे. आणि आपल्यामधून एक नवीन जीव तयार करणं हे कुठल्याही बंधनापेक्षा, कुठल्याही आव्हानापेक्षा जास्त सामर्थ्यवान आहे. अनेक स्त्रिया ह्या मातृत्व आणि नोकरी ह्या दोन्ही यशस्वीपणे सांभाळतात आणि आई झाल्यानंतर बऱ्याचशा स्त्रिया ह्या जास्त आत्मविश्वासू, जास्त प्रगल्भ, जास्त संवेदनशील बनतात. म्हणून प्रश्न हा गरोदरपणाचा नाही आहे, तर गरोदर स्त्रीकडे बघण्याचा समाजाचा दृष्टिकोन, तिला दिले जाणारे प्रोत्साहन याचा आहे. आणि प्रत्येक स्त्रीने गरोदरपणा हे तिला मिळालेलं वरदान आहे हे तिने लक्षात ठेवलं पाहिजे आणि त्याचा अभिमान बाळगला पाहिजे. अशाच गर्भसंस्कारबद्दलच्या माहितीसाठी आमचा व्हिडिओ शेअर करा आणि आमच्या पेजला फॉलो करा.